नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत आहात ना? मी वैष्णवी आणि वैष्णवीज व्लॉग युरोप ह्या आपल्या यूट्यूब चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर जसं की तुम्हाला माहीत आहे, मी आत्ता सध्या आहे स्वीडनमध्ये आणि स्वीडनमधल्या वेगवेगळ्या विषयांवरचे व्हिडिओ मी तुमच्यापर्यंत घेऊन येत असते. तर आजचा व्हिडिओ हा पॅकिंग लिस्ट विषयी असणार आहे. म्हणजेच तुमच्यापैकी कोणी जर स्वीडनमध्ये येत असाल किंवा एकंदरीत युरोपमध्ये ट्रॅव्हल करत असाल तर येताना अशा कुठल्या गोष्टी आहेत ज्या तुम्ही पॅकिंग लिस्टमध्ये इन्क्लूड करायला पाहिजे आणि कुठल्या नाही केल्या तरी चालतील, तर त्या पॅकिंग लिस्टविषयी आपण आज बोलूया. तर चला मग व्हिडिओला सुरुवात करूयात. तर सगळ्यात पहिली गोष्ट आहे ते म्हणजे डॉक्युमेंट्समध्ये आपले पासपोर्ट, लायसन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तर तुम्ही आणणारच, पण त्याचसोबत जर का तुमच्यासोबत कोणी लहान मुलं असतील किंवा तुमचेसुद्धा मेडिकल रिलेटेड काही डॉक्युमेंट्स असतील किंवा एज्युकेशन रिलेटेड काही डॉक्युमेंट्स असतील, काही सर्टिफिकेट्स असतील, तर अशा सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्ही येतानाच तुमच्यासोबत कॅरी करा. कारण एकदा का इथे आलं आणि त्यानंतर कुठल्या गोष्टींची किंवा कुठल्या डॉक्युमेंटची गरज भासली तर त्या कुरिअरनी मागवणं हे खूप हेक्टिक काम होतं. तर मग अशी जी काही डॉक्युमेंट्स असतील ती तुम्ही लिस्ट करून ठेवू शकता आणि सगळी महत्त्वाची डॉक्युमेंट तुम्ही नक्की सोबत आणा. त्यानंतर आपला पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे युरोपिन. तर सोबत येताना एक तरी युरोपिन नक्की आणा, कारण तुम्हाला माहितीच आहे आपल्या इंडियामधली सॉकेट सिस्टीम आणि युरोपमधली सॉकेट सिस्टीम पूर्णपणे वेगळी आहे. त्यामुळे मोबाईल किंवा लॅपटॉप चार्जिंगसाठी ह्या युरोपिनचा वापर होतो. सो एक तरी युरोपिन नक्की कन्सिडर करा. तर आपला नेक्स्ट पॉईंट आहे ते म्हणजे मेडिसिन्स. तर खूप जणांना अशी प्रश्न असतात की येताना सोबत मेडिसिन कॅरी करायची का नाही. तर पर्सनली मी असं सांगेन की खूप जास्त मेडिसिन्स आणू नका, कारण त्याचा नंतर काहीच उपयोग होत नाही. तर सुरुवातीला काही मेडिसिन्स लागतात आणि एकदा का आपण इथे आलो आणि त्यानंतर इथल्या मेडिकल सिस्टीमला रजिस्टर झालो त्यानंतर इथूनच मेडिसिन्स घेतलेली बरी राहतात. शॉर्ट टर्मसाठी जी काही मेडिसिन्स लागत असतील तर ती तुम्ही नक्की कॅरी करा. म्हणजेच जसं की सायक्लोपाम किंवा मग काही पेन किलर्स असतील तर अशा गोष्टी तुम्ही आणू शकता, ती पण थोड्या प्रमाणात. आणि जर लहान मुलं सोबत असतील तर त्यांच्यासाठी विक्स किंवा मग क्रोसिन, एखादं कफ सिरप, तर अशा गोष्टी तुम्ही सोबत आणू शकता. आणि जी काही मेडिसिन तुम्ही सोबत आणणार असाल तर त्याचं प्रिस्क्रिप्शन नक्की सोबत ठेवा. पुढचं पॉईंट आहे ते म्हणजे पोळपाट लाटणं. तर कदाचित ही छोटी गोष्ट वाटेल, पण पोळपाट लाटणं हे कन्सेप्ट इथे नाही आहे आणि आपल्याला पोळपाट लाटणं लागतंच. तर इथल्या काही स्टोअरमध्ये पिझ्झा साठी जे रोल्स मिळतात तर तशा प्रकारचे लाटण्याला आपण ऑप्शन म्हणू शकतो, ते इथे मिळू शकतात. बट एकतर खूप जास्त म्हणजे जाड असतात आणि लाकडी असतात, त्यामुळे रोज त्याचं यूज करणं पर्सनली मला तरी कम्फर्टेबल नाही वाटत. सो आपल्याकडे आता लाईट वेटमध्ये पोळपाट लाटण्या बरेच ऑप्शन्स आहेत, तर ते तुम्ही येताना सोबत नक्की कॅरी करू शकता. पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे स्पेक्ट्स. तर तुम्हाला सुद्धा चष्मा असेल, चष्मा यूज करत असाल तर मग एक्स्ट्राचा एक तरी चष्मा नक्की सोबत आणा. कारण इथे नवीन चष्मा करायला टाकणं किंवा मग आपण जे चष्मा आणतो त्याला चुकून जरी काही झालं आणि नवीन करायला टाकायचं असेल तर परत नवीन नंबर काढायला लागतो आणि नवीन चष्मा करणं हे खूप जास्त एक्सपेन्सिव्ह जातं. त्यामुळे एक पेअर तरी चष्मा आणू शकता. तसंच तुम्ही जर माझ्यासारखे लेन्स यूज करत असाल तर मग लेन्सेससुद्धा इंडियामधूनच घेऊन या. तसंच त्याचं लेन्ससाठी जे सोल्युशन मिळतं लिक्विड ते सुद्धा आणायला विसरू नका. त्यानंतर पॅकिंग करताना पुढचं आपण सगळ्यात आधी पॉईंट विचारात घेतो ते म्हणजे कपडे. तर कपड्यांमध्ये सगळ्यात आधी मी तुम्हाला म्हणेल की थर्मलवेअर नक्की आणा. एक किंवा दोन सेट थर्मलचे तुम्ही आणू शकता, कारण तुम्हाला माहितीच आहे स्वीडनमध्ये थंडी ही जास्त काळासाठी असते आणि समर हा खूप कमी काळापुरता असतो, त्यामुळे थर्मलवेअर लागतात. तसंच हँड ग्लोव्ज असतील किंवा मग जॅकेट असेल, शूज असेल तर हे बेसिक तुम्ही आणू शकता. पण मी असं म्हणेल की जॅकेट आणि शूज हे इथे आल्यानंतर चांगले जॅकेट घ्या, चांगले शूज घ्या, कारण ते इकडच्या थंडीनुसार बनवलेले असतात आणि इकडच्या वेदरला सेट होणारे असतात. त्यामुळे हे तर इकडे आल्यानंतर घेतलेलंच बेस्ट राहतं.
तसंच कपड्यांमध्ये अजून एक गोष्ट म्हणजे आपले जे ट्रेडिशनल ड्रेसेस आहेत, जसं की काही पंजाबी ड्रेस असतील किंवा मग चुडीदार किंवा साडी असेल किंवा जेंट्ससाठी कुर्ते असतील, लहान मुलांसाठीचे काही ट्रेडिशनल वेअर असतील, ते तुम्ही 1 किंवा 2 नक्की आणा. तर मग फेस्टिवलला ते इथे उपयोगाला पडतात. नंतर पुढे पॅकिंगमध्ये एक महत्त्वाची असणारी अशी एक गोष्ट, ते म्हणजे प्रेशर कुकर. तर इंडक्शन बेसमधला एक प्रेशर कुकर आपण आणू शकतो. इथे प्रेशर कुकर काही शॉप्समध्ये आहेत, पण समहाऊ आपण जसे आपल्या भारतात कुकर यूज करतो, तर त्या पद्धतीचा पर्पज सॉल्व्ह होणारे प्रेशर कुकर कदाचित इथे नाही मिळत. दुसरं म्हणजे थोडेसे पॉकेट फ्रेंडलीसुद्धा नाही आहेत. तर ह्याच्या व्यतिरिक्त कुठल्याही प्रकारची भांडी आणायची काही आवश्यकता नाही राहत, कारण की सगळ्याच प्रकारची भांडी इथे इझिली मिळून जातात. इथे इंडक्शन बेसवरती जी भांडी असतात ती सगळी इझिली कुठल्याही शॉपमध्ये मिळतात. जसं की कढई झालं किंवा मग पॅन झालं, तर ह्या इझिली मिळून जाणार. तर प्रेशर कुकर व्यतिरिक्त बाकी काहीही भांडी नाही आणली तरीसुद्धा चालते. सगळ्यात जास्त कुठली गोष्ट आपण मिस करत असू, म्हणजे मी तरी, तर आपलं इंडियन फूड. पॅकिंगमधली अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे, ते म्हणजे आपल्याकडचे मसाले. तर इथे मसाले जे मिळतात, म्हणजे तिखट असेल तर फार जास्त ते स्पायसी नसतं. त्यानंतर हळद पण पदार्थांना चव थोडी वेगळी येते त्या हळदीची. तर जे काही आपण बेसिक मसाले यूज करतो, रेग्युलर जे गोडा मसाला असतो किंवा मग पावभाजी मसाला, मिसळ मसाला, तर ह्या सगळ्या गोष्टी येतानाच तुम्ही सोबत आणा. तर इथे एव्हरेस्टचे मसाले नाही मिळत आपल्याकडे, जे रेग्युलरली आपण यूज करतो. तर ते मसाले मग आम्ही संपल्यानंतर कुरिअरनी वगैरे ऑर्डर करतो, तर तसंही एक ऑप्शन आहे. नंतर तुम्ही ते मागवूसुद्धा शकता. तर सुरुवातीला काही दिवस जातील असे बेसिक मसाले तुम्ही इंडियामधून नक्की कॅरी करू शकता. तर असा होता हा आजचा आपला पॅकिंग लिस्टवरचा व्हिडिओ, आणि बऱ्यापैकी गोष्टी मी ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेल्या आहेत. तरीही तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंट करून नक्की विचारा. आणि तुमच्या फ्रेंडला हा व्हिडिओ हेल्पफुल ठरणार असेल तर तुमच्या फ्रेंडसोबत, फॅमिलीसोबतसुद्धा हा व्हिडिओ नक्की शेअर करा. तसंच आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून कळवायला विसरू नका. भेटूया परत पुन्हा नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बाय बाय.